कधी ज्ञानेश्वराचा तर कधी एकनाथाचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटायचे. जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टी सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकरी आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. ती पोपट कोकिल वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद. लपंडाव, केंदू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवराय हे खेळ त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे. शिवरायांच्या महाराष्ट्रातील बालपण धमधमीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जाऊ शुभांची धावपळ असायची. पुढे त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवकांच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर त्या मायलेकरांना थोडाफार कष्टपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांनी शहाजी राजांनी बक्षीस जिंकले. तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूर ते जहागीर बक्षीस दिली. आता बंगळूर हे शहाजी राजांनी आपले मुख्य ठिकाण केले आणि तेथे राजासारखे वैभवात राहू लागले. दरबार भरवू लागले.